बी ए भाग 3च्या विद्यार्थी मित्रांनो, आपण तुलनात्मक राजकारण हा पेपर नंबर 10 सेमिस्टर 5साठी आहे. या पेपरमधील 4 नंबरचा टॉपिक आपण शिकवत होतो. राजकीय पक्ष आणि दबाव गट असं टॉपिकचं नाव आहे. आणि या टॉपिकमध्ये आपण पहिला भाग बघत होतो, राजकीय पक्ष, अर्थ, व्याख्या आणि प्रकार. आपण राजकीय पक्षाच्या बाबतीत प्रास्ताविक बघितलं, राजकीय पक्षाच्या व्याख्या 4-5 बघितल्या. त्याच्यानंतर राजकीय पक्षाची कार्ये, भूमिका आपण 6 पॉईंटमध्ये बघितलेलं होतं. आणि राजकीय पक्षाची संघटनात्मक रचना काय असते हे मॉरिस दुवर्जर या फ्रेंच राजकीय विचारवंताने जी काही रचना सांगितली आहे ती रचना आपण बघितलेली आहे. त्यामध्ये मॉरिस दुवर्जर यांनी पक्षाचे 4 भाग रचनेमध्ये स्पष्ट केलेले आहेत. पहिला भाग आहे पक्षाचे सूत्रधार किंवा आंतरवर्तुळ. दुसरा भाग होता पक्षाच्या शाखा, आणि तिसरा पक्षकोश, आणि चौथा पक्ष सदस्य. असे 4 भाग प्रत्येक राजकीय पक्षाचे असतातच. आणि त्यानुसार राजकीय पक्षांचं कार्य हे चाललेलं असतं. आणि त्यामध्ये राजकीय पक्षाचे सूत्रधार जे असतात ते सूत्रधार सगळे काही महत्त्वाचं जी काही भूमिका आहे किंवा कार्य आहे ते कार्य त्यांच्यामार्फत घडत असतं. आणि पक्ष सत्ता स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळं राजकीय पक्ष हे लोकशाही राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. काही राज्यामध्ये राष्ट्रामध्ये द्विपक्ष पद्धत आहे. उदाहरणार्थ इंग्लंड, अमेरिका या दोन्ही राष्ट्रामध्ये द्विपक्ष पद्धती आहे. भारतासारखी इतर जी काही राष्ट्र आहेत, भारत म्हणा, फ्रान्स म्हणा, अशा राष्ट्रांच्या मध्ये साधारणपणे बहुपक्ष पद्धती असलेली दिसून येते. आणि त्यामुळं पक्ष एक पक्ष पद्धत असो किंवा द्विपक्ष पद्धत असो किंवा बहुपक्ष पद्धत असो, प्रत्येक पक्षाला साधारणपणे आपली राजकीय भूमिका पार पाडावी लागते. आणि प्रत्येक पक्षामध्ये हे 4 घटक असतात हे लक्षात घ्यायचं. म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये सूत्रधार असतात, प्रत्येक पक्षाच्या शाखा असतात, प्रत्येक पक्षाचे पक्षकोश असतात, आणि प्रत्येक पक्षाचा शेवटचा घटक पक्ष सदस्य किंवा त्याला पक्ष सेना असं म्हटलं जातं. हे 4 घटक जगातील सगळ्या राष्ट्रांच्या मध्ये असणारे जे काही राजकीय पक्ष असतात त्या राजकीय पक्षाच्या मध्ये हे 4 घटक असतातच, हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो की आज आपण बघायचा आहे राजकीय पक्ष पद्धतीचे प्रकार. आधुनिक काळात राजकीय पक्ष पद्धतीचे 3 प्रमुख प्रकार आढळतात. संख्यात्मक पद्धतीनुसार देशात किती पक्षांचे अस्तित्व आहे यावरून 3 प्रमुख प्रकार पाडले जातात. 1 नंबर म्हणजे एक पक्ष पद्धती, 1 पार्टी सिस्टीम. ब द्विपक्ष पद्धती म्हणजे 2 पार्टी सिस्टीम. आणि बहुपक्ष पद्धती म्हणजे अनेक पक्ष पद्धती, मल्टी पार्टी सिस्टीम. आता अनुक्रमे एक पक्ष पद्धत कशी असते, द्विपक्ष पद्धत कशी असते आणि अनेक पक्ष पद्धत किंवा बहुपक्ष पद्धत कशी असते, त्याचं स्वरूप काय असतं
ते आपण थोडक्यात बघणार आहोत. आता पहिला प्रकार आहे एकपक्ष पद्धती, म्हणजे वन पार्टी सिस्टीम. वन पार्टी सिस्टीम म्हणजे काय, ती कुठल्या राष्ट्रामध्ये असते ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. ज्या राजकीय व्यवस्थेत एकच पक्ष प्रभावीपणे कार्य करीत असतो आणि इतर कोणतेही पक्ष अस्तित्वात नसतात, त्या व्यवस्थेत एक पक्ष पद्धती आहे असे समजले जाते. सामान्यतः एक पक्ष पद्धतीत 3 उपप्रकार आढळून येतात. सर्वंकष एक पक्ष पद्धती, एक पक्ष पद्धती आणि एक पक्षीय हुकुमशाही, हे 3 उपप्रकार आहेत. आता या तिन्हींचा अर्थ काय आहे? सर्वंकष एक पक्ष पद्धती म्हणजे काय? तर 1991 पूर्वी रशियामध्ये ही पद्धती होती. 1991 पूर्वी रशियामध्ये ही पद्धती होती. त्याचबरोबर हिटलरचा नाझी पक्ष आणि मुसोलिनीचा फॅशिस्ट पक्ष ही सर्वंकष एक पक्ष पद्धतीची ठळक उदाहरणे आहेत. सर्वंकष एक पक्ष पद्धतीत एक पक्ष प्रभावीपणे हुकुमशाही वृत्तीची सत्ता प्रस्थापित करतो. पक्षातील श्रेष्ठ जन सत्ताधारी असतात. त्यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो. पक्षाच्या शाखा, उपशाखा, पक्षकोष निर्माण केलेले असतात. पक्ष सदस्य संपूर्ण देशभर पसरलेले असतात. समाजातील लोकमत घडवण्याची सर्व साधने सत्ताधारी लोकांच्या मालकीची असतात. त्याचा वापर सर्वंकष हुकुमशाहीचा प्रसार करण्यासाठी केला जातो. रशियात साम्यवादी पक्षाने शेतकरी व कामगार वर्गाची सर्वंकष हुकुमशाही निर्माण केलेली होती. तेथे विरोधी पक्ष निर्माण करण्याला कायदेशीर बंधन घातलेले होते. साम्यवादी पक्षातील काही श्रेष्ठ नेत्यांच्या तंत्राने आणि नियंत्रणाने संपूर्ण रशियाचा राज्यकारभार चालला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणून सर्वंकष एक पक्ष पद्धती म्हणजे हुकुमशाही थोडक्यात. म्हणजे जर्मनीमध्ये, इटलीमध्ये आणि रशियामध्ये अशा पद्धतीची सर्वंकष एक पक्ष पद्धती होती, हे लक्षात घ्यायचं. आता दुसरा प्रकार आहे एक पक्ष पद्धती. ही कुठं आहे? सिंगल पार्टी सिस्टीम. तर स्पेन, इजिप्त, पोर्तुगाल, तुर्कस्तान इत्यादी देशात ही पद्धती निर्माण झालेली होती. एक पक्ष पद्धती म्हणजे देशात एकच पक्ष अस्तित्वात असते, त्याच्यामार्फत राज्यकारभार चालवणे, परंतु त्या पक्षाला सर्वंकष बनवून न देणे होय. केनिया, टांझानिया इत्यादी देशात ही पद्धती सुद्धा आढळून येते. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर लहान लहान राष्ट्र जे आहे त्या लहान राष्ट्रामध्ये एक पक्ष पद्धती टिकू शकते, निर्माण करता येते आणि ती टिकवताही येते. पण त्या पक्षाला सर्वंकष होऊ दिलं जात नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. पण त्याच्यामार्फत राज्यकारभार चालवला जातो. सगळे काही त्याच्यामार्फत म्हणजे एकाच पक्षामार्फत होत असतं. मग केनिया, टांझानिया, स्पेन, इजिप्त, पोर्तुगाल, तुर्कस्तान ही त्याची उदाहरणं आहेत. आता तिसरा प्रकार आहे एकपक्षीय हुकुमशाही, वन पार्टी डिक्टेटरशिप. आता याची उदाहरणे भारत, मलेशिया अशा देशात एकपक्षीय हुकुमशाही पद्धतीचा राज्यकारभार बनलेला होता असे काही अंश म्हणता येते. कारण अशी पद्धती बहुपक्षीय पद्धती असणाऱ्या देशातच निर्माण होऊ शकते. एखाद्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत, परंतु त्यातील एकच पक्ष प्रभावी व बलाढ्य असतो आणि इतर सर्व पक्ष कमकुवत, दुर्बल असतात. तेथे अशी पद्धती सुरू होते. भारतातील स्वातंत्र्यप्राप्तीच्या 40 वर्षाच्या राजकारणाकडे पाहिले असता काँग्रेस हा एकमेव प्रभावी आणि शक्तिशाली पक्ष म्हणून कार्य करीत होता. मध्यंतरी 2-2.5 वर्षे जनता पक्ष सत्तारूढ होता, परंतु त्यांचे अस्तित्व धूमकेतूसारखे ठरले. तो पक्ष आला आणि थोड्या काळातच लोप पावला आणि काँग्रेस पक्ष नव्याने प्रभावी आणि प्रबळ बनला. 1989 पासून भारताच्या राजकारणात काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली.
1991 साली ओढून ताणून बहुमत प्राप्त करून सत्ताधारी बनलेला काँग्रेस पक्ष 1996च्या निवडणुकीत फारच दुर्बल झाला. भारतीय जनता पक्ष पुढे आलेला आहे. तेव्हा भारतात काही काळ एकपक्षीय हुकुमशाही होती असेच म्हणावे लागेल. आणि वर्तमान स्थितीमध्ये जर आपण पाहिलं 1914 पासून आज 1920-21 पर्यंत आज भारतीय जनता पक्ष हा बहुमत स्वतःचं एकट्याचं बहुमत त्यांनी निर्माण केलेलं आहे. 303 सभासद लोकसभेमध्ये केवळ एकट्या भाजपचे आहेत. आणि त्यामुळं भाजप आणि इतर त्यांचे पाठीराखे पक्ष यांची आज भारतावर मजबूत पकड निर्माण त्यांनी केलेली आहे. आणि एकपक्षीय हुकुमशाही असल्यासारखं सध्याचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे, हेही लक्षात येतं. आज काँग्रेस पक्ष एकेकाळी 40 वर्ष हुकुमशाहीसारखा वागत होता. आज त्याला उतरती कळा लागली आहे आणि त्याची जागा आज भाजपने घेतलेली आहे, हेही या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे 1914 पासून पुढे आता एक पक्ष पद्धतीचे मूल्यमापन, एक पक्ष पद्धतीचे गुण आणि दोष काय आहेत ते थोडक्यात आपण बघूया. एक पक्ष पद्धती असणाऱ्या देशात विकासाची गती जलद असते. निर्णय त्वरित घेतले जातात आणि अंमलबजावणी त्वरित होत असते. एकच प्रभावी पक्ष आणि त्याला विरोध करणारा दुसरा पक्षच अस्तित्वात नसल्याने देशात विविध योजना जलद गतीने राबवल्या जातात. उदाहरणार्थ रशिया, चीन, तुर्कस्तान इत्यादी देशांची प्रगती उल्लेखनीय आहे. 2. एक पक्ष पद्धतीमुळे राज्यकारभार कार्यक्षम आणि स्थिर स्वरूपाचा बनतो. एकच प्रभावी पक्ष असल्यामुळे राज्यकारभारात गतिमानता येते. 3. एक पक्ष पद्धतीमुळे संपूर्ण समाज शिस्तबद्ध बनतो. उदाहरणार्थ संवेदी पक्षाच्या निश्चित धोरणामुळे आणि कडक पद्धतीमुळे संपूर्ण रशियन समाज शिस्तबद्ध बनलेला दिसतो. आता याचे दोष काय आहेत? सर्वंकष एक पक्ष पद्धतीमुळे सत्तेचे केंद्रीकरण होते. त्यामुळे नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येऊन पडतात. पक्षाच्या कडक शिस्तीखाली राहावे लागते. व्यक्तीला गौण स्थान दिले जाते आणि सर्वंकष राजकीय सत्तेला खूप महत्त्व दिले जाते. हा दोष आहे. दुसरा दोष, सर्वंकष एक पक्षीय राजवटीचे स्वरूप एखाद्या लष्करी छावणीसारखे असते. कारण सर्वंकष राजकीय व्यवस्थेमुळे सतत आक्रमण व युद्ध प्रवृत्ती यांना चालना मिळते. हिटलर मुसोलिनीच्या काळात अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. तिसरा दोष, पर्यायी विरोधी पक्ष नसल्यामुळे मतदानाच्या अधिकारावर मर्यादा येऊन पडते. सहकार्य, चर्चा, विचारविनिमय याद्वारे राज्यकारभार चालला पाहिजे, परंतु चालत नाही. उलट एकाच प्रभावी पक्षाची दडपशाही, हुकुमशाही निर्माण होत असते. म्हणून हा दोष आहे. 4था दोष आहे, वर्षानुवर्ष पक्षातील श्रेष्ठजन सत्तेवर राहतात. निवडणुका घेणे म्हणजे जनतेचा खोटा पाठिंबा मिळवणे होय. रशिया, चीन इत्यादी देशातील संवेदी पक्षातील श्रेष्ठीजनांची मक्तेदारी पाहिली म्हणजे हे प्रत्ययाला येते. म्हणजे वर्षानुवर्ष तेच श्रेष्ठजन सत्तेमध्ये राहतात. निवडणुका होतात परंतु त्या खऱ्या नसतात. आणि त्याचं उदाहरण आपल्याला रशिया, चीनचं देता येतं. म्हणून काही ठराविक लोकांची मक्तेदारी अशा एकपक्षीय पद्धतीमध्ये असते. आता द्विपक्ष पद्धती म्हणजे काय? 2 पार्टी सिस्टीम. याचा अर्थ काय आहे? तर ज्या राजकीय व्यवस्थेत 2 राजकीय पक्ष असतात त्या देशात द्विपक्ष पद्धती आहे असे म्हटले जाते. परंतु हा नियम अगदी काटेकोरपणे पाळला जात नाही. इंग्लंड, अमेरिका या देशात 2 प्रबळ पक्ष असून तेथे लहान पक्षांचे अस्तित्व असलेले दिसते. इंग्लंडमध्ये हुजूर आणि मजूर हे 2 पक्ष प्रभावीपणे कार्य करीत असतात.
तर अमेरिकेत डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन हे दोन प्रभावी पक्ष असलेले दिसतात. द्विपक्ष पद्धतीचे स्पष्ट द्विपक्ष पद्धती आणि अस्पष्ट द्विपक्ष पद्धती असे दोन उपप्रकार पडतात. स्पष्ट आणि अस्पष्ट द्विपक्ष पद्धती हे दोन प्रकार झाले. आता स्पष्ट द्विपक्ष पद्धत म्हणजे काय? तर इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशात स्पष्ट द्विपक्ष पद्धती आढळून येते. सामान्यतः स्पष्ट द्विपक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. देशात दोनच प्रभावी व स्पष्टपणे कार्य करणारे पक्ष असतात. 2. द्विपक्ष पद्धतीत इतर लहान पक्ष असतात, पण त्यांचा या प्रभावी दोन पक्षावर काही परिणाम होत नाही. 3. स्पष्ट द्विपक्ष पद्धतीत राजकीय पक्ष विशिष्ट तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करताना दिसतात. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये हुजूर पक्ष उदारमतवादी धोरणाचा पुरस्कार करतो, तर मजूर पक्ष समाजवादी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करतो. 4. द्विपक्ष पद्धतीमधील पक्ष समाजातील वर्गव्यवस्थेवर आधारलेले असतात. उदाहरणार्थ हुजूर पक्ष सनातनी, पुराणमतवादी, अमीर, उमराव, सरंजामदार यांच्या पाठिंब्यावर आधारलेला दिसतो, तर मजूर पक्ष मध्यमवर्ग, सुधारणावादी आणि कामगार वर्ग यांच्या पाठिंब्यावर उभारलेला दिसतो. 5. या राजकीय पक्षांच्या ठिकाणी अधिकारांचे केंद्रीकरण झालेले दिसते. स्थानिक आणि विभागीय कार्यकर्त्यांना फारसे महत्त्व नसते. पक्षातील वरिष्ठ कार्यकारिणीकडेच सर्व अधिकार सुपूर्द केलेले असतात. 6. हे दोन्ही पक्ष जनताभिमुख असतात. जनतेचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळवण्याचा ते प्रयत्न करीत असतात. 7. निवडणुकीसाठी उमेदवारी देताना पक्षनिष्ठा, तत्वनिष्ठा आणि त्या व्यक्तीचे पक्षातील कार्य यांचा साकल्याने विचार केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं साधारणपणे स्पष्ट द्विपक्ष पद्धती ही असते. त्याचं स्वरूप हे असं असतं. श्रेष्ठीजन स्वतःला जास्त महत्त्व घेत असतात. सत्तेचं केंद्रीकरण त्यांच्याकडे असतं आणि म्हणून मग हे दोनच पक्ष जे काय असतात स्पष्टपणे आपापली बाजू जनतेसमोर मांडत असतात. आता दुसरा प्रकार आहे अस्पष्ट किंवा संदिग्ध द्विपक्ष पद्धती. अमेरिकेतील अस्पष्ट द्विपक्ष पद्धती आढळून येते. आयर्लंडमध्येही काही प्रमाणात द्विपक्ष पद्धती अस्पष्ट जाणवते. अस्पष्ट द्विपक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य, या द्विपक्ष पद्धतीमधील पक्ष कोणत्याही तत्त्वज्ञानाचा किंवा विचार प्रणालीचा पुरस्कार करत नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षात संघर्ष होत नाही. दोन्ही पक्ष एकाच ध्येय धोरणाचा पाठपुरावा करताना दिसतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षाचे धोरण सारखेच आहे. दोन्ही पक्ष भांडवलवादी अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारे आहेत. म्हणून दोन वेगवेगळी लेबले लावलेल्या बाटल्यातील एकाच प्रकारची दारू असे त्यांचे वर्णन केले जाते. दोन निवडणुका जिंकणे हे मुख्य ध्येय समोर ठेवणाऱ्या या पक्षाला निवडणुकांना महत्त्व देणे भाग पडते. प्रत्यक्ष पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी प्रचार यंत्रणा उभी करतो. 3. पक्ष आपली सभासद संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात फारसे नसतात. 4. अस्पष्ट द्विपक्ष पद्धतीत पक्ष वर्ग व्यवस्थेवर आधारलेले नसतात. समाजातील सर्व वर्गांचे प्रतिनिधी या दोन्ही पक्षामध्ये असतात. 5. अस्पष्ट द्विपक्ष पद्धतीत अधिकार पद परंपरेला महत्त्व नसते. तसेच अधिकार सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले असते. पक्षातील स्थानिक विभाग, उपविभागांनाही निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले असतात. 6. या पक्ष पद्धतीत उमेदवारी देताना व्यक्तीचे पद, प्रतिष्ठा, कीर्ती यांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ अमेरिकेत अध्यक्षाची उमेदवारी त्या व्यक्तीच्या लोकप्रियतेवर, प्रसिद्धीवर ठरवली जाते. व्यक्तीची तत्वनिष्ठा, पक्षनिष्ठा या गोष्टींपेक्षा तिची लोकप्रियता व महत्त्व विचारात घेतले जाते. अशा पद्धतीनं अस्पष्ट द्विपक्ष पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत आणि त्याचं उदाहरण अमेरिका हे आहे, हे लक्षात घ्या. आता या द्विपक्ष पद्धतीचं मूल्यमापन. गुणदोष. पहिल्यांदा गुण बघूया. द्विपक्ष पद्धतीमुळे राज्यकारभार स्थिर स्वरूपाचा बनतो.
कारण दोनच पक्ष असल्यामुळे एका पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त होऊ शकते आणि दुसरा पक्ष अल्पमतामध्ये राहतो. 2. द्विपक्ष पद्धतीमुळे राज्यकारभार कार्यक्षम बनतो, कारण सत्तारूढ पक्षाला जबाबदारीने शासन चालवावे लागते. शासनावर विरोधी पक्षाचा सतत अंकुश राहतो. 3. द्विपक्ष पद्धतीमुळे शासन स्थिर स्वरूपाचे बनते. विशेषतः संसदीय शासन पद्धतीत सत्तारूढ पक्षावर अविश्वासाची टांगती तलवार राहते. 4. जनतेच्या दृष्टीने ही पद्धती सोयीची असते. दोनच पक्ष असल्यामुळे उमेदवारांची निवड करणे सोपे असते. या पद्धतीमुळे पर्यायी शासनाची योजना होऊ शकते. सत्तारूढ पक्ष अपयशी ठरला तर विरोधी पक्ष सत्ता चालवण्यासाठी समर्थ असतो. अशा पद्धतीनं द्विपक्ष पद्धतीचे हे 4-5 गुण आहेत. आता याच्यामध्ये दोष आहेत. तर पहिला दोष आहे, द्विपक्ष पद्धतीत मतदारांच्या निवडीवर मर्यादा येऊन पडते, कारण 2 पक्षातून एका पक्षाची निवड करण्याचे बंधन मतदारावर पडते. तिसरा पक्षच नसल्यामुळे दोहोपैकी एकाला पाठिंबा देणे भाग पडते. दुसरा दोष, द्विपक्ष पद्धतीत हुकुमशाही निर्माण होण्याचा धोका असतो, कारण सत्तारूढ पक्षाला निर्विवाद बहुमत प्राप्त झाले असेल तर तो पक्ष काहीही निर्णय घेऊ शकतो. अल्पमतात असणारा विरोधी पक्ष काहीही त्या ठिकाणी करू शकत नाही, म्हणून तो एक दोष आहे. तिसरा दोष आहे, 2 पक्ष असल्यामुळे त्यांच्या सत्ता स्पर्धा सुरू होते. जनहितापेक्षा प्रत्येक पक्ष आपल्याच हिताकडे अधिक लक्ष देतो. 4. पक्ष स्वार्थामुळे किंवा सत्ता प्राप्तीच्या स्वार्थामुळे राजकीय पक्ष सत्तारूढ झाल्यावर गैरवापर करू शकतो. उदाहरणार्थ, अमेरिकेत सत्तेवर येणारा पक्ष मर्यादा स्वीकारून स्वतःच्या मर्जीतील अधिकारी नेमू शकतो. अपात्र अकार्यक्षम लोकांची शासनात वर्णी लागते, त्यामुळे सार्वजनिक पैशाचा अपव्यय होऊ शकतो. आणि म्हणून मग द्विपक्ष पद्धतीमध्ये जसे गुण आहेत तसे दोषही आहेत, हे लक्षात घ्यायचं. याचं चांगलं उदाहरण अमेरिकेचं आहे. सध्या अमेरिकेमध्ये सुद्धा पक्ष स्वार्थामुळे डोनाल्ड ट्रम्प या राष्ट्राध्यक्षाने हिंसाचार नुकताच घडवून आणलेला आहे आणि त्या ठिकाणी सत्ता पुन्हा आपल्याकडेच राहावी असं डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत होतं. परंतु विरोधी पक्ष नेते आणि सध्या निवडून आलेले नवीन राष्ट्राध्यक्ष यांच्या प्रखर विरोधामुळे त्यांचं काही त्या ठिकाणी चाललेलं नाही, हेही या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो. अशा पद्धतीनं द्विपक्ष पद्धती, स्पष्ट द्विपक्ष पद्धती, अस्पष्ट द्विपक्ष पद्धती, अशा 2 द्विपक्ष पद्धती इंग्लंड आणि अमेरिका ह्या 2 राष्ट्रांच्यामध्ये आहेत, हे लक्षात घ्यायचं. आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अनेक पक्ष पद्धती. त्याला बहुपक्ष पद्धती असे म्हटलं जातं. मल्टी पार्टी सिस्टम ही कुठं आहे, कोणत्या देशामध्ये आहे ते थोडक्यात आपण बघूया. ज्या राजकीय व्यवस्थेत 2 पेक्षा जास्त राजकीय पक्ष असतात, ज्या राजकीय व्यवस्थेत 2 पेक्षा जास्त राजकीय पक्ष असतात तेथे अनेक पक्ष पद्धती असते. फ्रान्स, नॉर्वे, स्वीडन, इटली, स्वित्झर्लंड, भारत इत्यादी देशात अनेक पक्ष पद्धती आढळून येते. बहुपक्ष पद्धतीत काही वेळा स्थिर सरकार निर्माण होते, परंतु कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही तर अस्थिर सरकार निर्माण होऊ शकते. अनेक पक्ष पद्धतीचे स्थिर अनेक पक्ष पद्धती व अस्थिर अनेक पक्ष पद्धती असे 2 उपप्रकार पडतात. आता स्थिर बहुपक्ष पद्धती म्हणजे काय? स्टेबल मल्टी पार्टी सिस्टम. नॉर्वे आणि स्वीडन या देशात ही स्थिर अनेक पक्ष पद्धती आढळून येते. या देशात अनेक पक्ष असूनही स्थिर शासन निर्माण होत असते. उदाहरणार्थ, नॉर्वेत समाजवादी लोकशाही पक्षाला अनेक उजव्या पक्षाकडून सहकार्य मिळते. उदारमतवादी पक्ष, शेतकरी पक्ष, सनातनी पक्ष, ख्रिश्चन पक्ष
या पक्षाकडून विरोध होत असला तरीही सोशल डेमोक्रेटिक पक्षाला उजव्या पक्षाच्या पाठिंब्यावर बहुमत प्राप्त करता येते. स्वीडनमध्येही विविध पक्षाचे मिळून स्थिर स्वरूपाचे संमिश्र सरकार अधिकारावर येते. स्थिर बहुपक्ष पद्धतीत लोकांच्या प्रतिनिधित्वाच्या निवडीला अधिक स्वातंत्र्य मिळते. अनेक पक्षातून एका पक्षाच्या उमेदवाराची निवड करता येते. विविध पक्षाच्या अस्तित्वामुळे समाजातील विविध वर्गांचे प्रतिनिधी कायदेमंडळावर निवडून येतात. त्यामुळे समाजाचे वास्तववादी प्रतिबिंब कायदेमंडळात उमटू शकते. विविध पक्षांचे संमिश्र सरकार कार्य करीत असते. त्यामुळे तडजोड, सहकार्य या मार्गाने सर्व निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे नॉर्वे आणि स्वीडनमध्ये अशी स्थिर बहुपक्ष पद्धती आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता अस्थिर बहुपक्ष पद्धती फ्रान्स, इटली, भारत या देशात ही अस्थिर बहुपक्ष पद्धती आढळून येते. इटलीत विविध प्रकारचे 8 पक्ष आहेत. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला बहुमत प्राप्त होत नाही. साहजिकच इतर पक्षांचे सहकार्य घेऊन एखादा पक्ष सरकार बनवित असतो, परंतु येणारे सरकार नेहमी अस्थिर असते. इतर पक्षांनी पाठिंबा काढून घेतला की सरकार कोसळते. त्यामुळे तेथील सरकार नेहमी अस्थिर असते. सर्व राजकीय पक्ष नेहमी बहुमत मिळवण्यासाठी निवडणुकीचे डावपेच करीत असतात. इटलीत डावे पक्ष आणि उजवे पक्ष यात नेहमी सत्ता स्पर्धेची चुरस असते. अस्थिर बहुपक्ष पद्धतीमुळे अस्थिर स्वरूपाचे शासन आणि त्यांची कार्यक्षमता निर्माण होते. त्यामुळे ही पक्षपद्धती सदोष पद्धती म्हणून ओळखली जाते. भारतात ही अस्थिर बहुपक्ष पद्धती आहे. भारतात राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवर अस्थिर संमिश्र सरकारे निर्माण झालेली आढळतात. अशा पद्धतीनं अनेक पक्षपद्धतीमध्ये सुद्धा स्थिर आणि अस्थिर असे 2 प्रकार आढळून येतात. म्हणून याचे काही फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत. आता काय फायदे आहेत बहुपक्ष पद्धतीचे किंवा अनेक पक्ष पद्धतीचे, म्हणजे गुण काय आहेत? तर पहिला गुण आहे मतदारांच्या प्रतिनिधी निवडीला अधिक स्वातंत्र्य मिळते, कारण अनेक पक्षातून एका पक्षाची निवड करणे सोपे असते. 2. अनेक पक्ष पद्धतीच्या राज्यात एका पक्षाची हुकुमशाही निर्माण होत नाही, कारण विविध पक्षांच्या प्रतिनिधित्वामुळे कोणत्याही एका पक्षाला निर्विवाद बहुमत प्रस्थापित करता येत नाही. म्हणजे हुकुमशाही निर्माण होत नाही, हे लक्षात घ्यायचं. 3. नेहमी सत्तेवर येणाऱ्या पक्षाला इतर पक्षांचे सहकार्य घ्यावेच लागते किंवा संमिश्र सरकारच स्थापन करावे लागते. त्यामुळे मंत्रिमंडळाची हुकुमशाही निर्माण होऊ शकत नाही. 4. विविध पक्षांच्या अस्तित्वामुळे समाजाचे खरेखुरे प्रतिबिंब कायदेमंडळात उमटते. त्यामुळे शासनाचे ध्येय धोरण लोककल्याणकारी स्वरूपाचे आपोआपच बनते. हा एक फायदा आहे. जसे फायदे आहेत, गुण आहेत, तसे बहुपक्ष पद्धतीमध्ये सुद्धा काही दोष आहेत. ते आपण थोडक्यात बघूया. पहिला दोष आहे अनेक पक्षांच्या अस्तित्वामुळे मतदार गोंधळात पडतो. कोणत्याच पक्षाचे ध्येय धोरण न समजल्यामुळे प्रतिनिधी निवडीबाबत गोंधळ निर्माण होतो. मतदान करीत असताना काही वेळा त्याला प्रतिनिधी जर चांगल्या दर्जाचे नाही वाटले तर तो कोणालाही मत देत नाही. मला हे दोन्हीही उमेदवार पसंत नाही असं तो आपलं मत नोटा म्हणून जो काही प्रकार असतो त्या प्रकारामध्ये तो आपलं मत नोंदवू शकतो. आणि म्हणून मग हा एक दोष आहे. दुसरा दोष आहे अनेक पक्ष पद्धतीमुळे अस्थिर शासन व अस्थिर राज्यकारभार निर्माण होतो. कोणत्याही पक्षाला बहुमत प्राप्त न झाल्यामुळे शासन अस्थिर स्वरूपाचे बनते. आपल्या भारतामध्ये 1995 ते 99च्या काळामध्ये अस्थिर सरकार बनलेले होते. या पिरियडमध्ये 3-4 प्राईम मिनिस्टर झाले आणि सत्तेवरून बाजूला झाले. ते देशाच्या दृष्टिकोनातून तोट्याचं होऊ शकतं. 3. आणीबाणीच्या काळात अनेक पक्षपद्धती निरुपयोगी ठरते, कारण अशा काळात निश्चित व ठाम स्वरूपाचे निर्णय घेता येत नाहीत. आणि म्हणून मग अनेक पक्षपद्धतीमध्ये हा एक दोष असतो. आणीबाणीच्या काळात कोणताही निर्णय सरकारला घेता येत नसतो.
कारण अस्थिर शासन असतं. अशा पद्धतीनं साधारणपणे राजकीय पक्षाच्या बाबतीत जो काय अभ्यास आपल्याला करायचा होता तो अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. यामध्ये आपण राजकीय पक्ष, त्याचा अर्थ बघितला, त्याचे प्रकार बघितले, राजकीय पक्षाची कार्य आपण बघितले, त्याचबरोबर राजकीय पक्षाचे शाखा आपण बघितल्या आणि आज राजकीय पक्षाचे प्रकार हा भाग आपण बघितला. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या पिरियडला आपण उद्याच्या या टॉपिकमधला दुसरा भाग आहे ब, दबाव गट जो आहे तो आपण बघूया. ठीक आहे.